तर इथे विहानसाठी मस्त मोमोज आलेले, चिकन मोमोज. यार आज मॅगी खाते ना यार. चालो चालो. तुम्हाला हे खूप पाहिलं होतं ना. हे आहे का हे आपल्याकडे? घ्यायचं कियाला. तर इथे विहानला इथूनच आम्ही स्केटबोर्ड घेतलेला आहे. बघू शकता इथे स्केटबोर्ड. इथे टोप्यांचे इतके छान कलेक्शन आहे. बघू. जेंट्स पॅन्ट आहे ती. नाही तसं नाही. विहान इकडे. ईशानला घाबरवलं. कुठे आहे तो? वरती का? हा वरती आहे. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपा. इथे मी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे आहे विहान. आम्ही चालू वर्धेच्या हॉस्पिटलला आणि त्याच्यानंतर ना आम्हाला उद्या तांदूळ पण घ्यायचे म्हणून मग आज चाललो आहे. तांदूळ घ्यायचे होते म्हणून तांदूळ संपले. तर तिकडे चाललो आहे. मी नवीन मस्त कागद घेतली होती, बघू शकता मॅक्समधून. छान दिसत आहे. आणि कियालाचाच दाखव. कियाला क्लिप्स अशा आणल्या मी मस्त छान. दाखव कियाला. कियाला आणि विहानला. चला आता इथे आलो आम्ही. आता इडली मला वगैरे खाऊन नाश्ता करून. किया तुला काय खायचं? इडली. वडा मागवला. इडली संपली म्हणून मला मोठा वडा असते. सांबर चटणी आणि चटणी. तर आता आम्ही आलेलो आहे वैभवच्या हॉस्पिटलला. आणि तेच आता थोड्याने जाऊ रूममध्ये. बसलेली बेंचवर आणि असं वातावरण आहे आजचं. काय खेळते? मच्छर नाही, मुंगा आहे तो. मुंगी अँट. तर विहान बसलाय गाडीमध्ये, झोपलाय तिथे. आम्ही इथे बसलोय आणि आता थोड्या वेळाने जाऊ रूम मध्ये. मग तुम्हाला दाखवते केळीचं झाड आणि ते सगळं तोडून टाकलेलं आहे. म्हटलं कशाला तोडलं. बघू शकता पूर्ण झाड तोडलेले केळीचं. ते केळी येत होत्या ना, इथलं सुद्धा तोडलं केळीचं झाड. शेवग्याच्या शेंगाला शेंगा पण आल्याय मस्त इथल्या. वाढलंय पण 1-2 महिन्यांनी परत चेक करत राहायचं. विहानचा बीपी तपासा. तेवढं सेटला दाखव बरं किती येतो बरं. बघू ना कसं होतं विहान. ते सुटून गेलं. त्याचे कफ नाही ना त्याचा. छोटे नाही ना त्याचं नाही ना येत कियाराचं. तर आता आमचा विहान डॉक्टर बनणार आहे आणि कियारा पेशंट. जा तपास विहान तिथे बस. हां जा ना बस तपास नाला. जा जा घेईल तपास तिला. इथं काय आवाज?
तर इथे आम्ही आता वैभवच्या ऑफिसमध्ये आहे. ध्यान केला पेशंट बनले. मी BP तपासला माझा एकदम नॉर्मल एकदम चांगला आहे. विहानला तपासून बघितलं त्याचं सुटून गेलं. लहान मुलांचं नाही येत ना कसं हे करता. तर इथे थोडा वेळ बसलोय. त्याला ना कागदच नाही बाबू सर्दी अजून कोणी बाकी आहे बाहेर? नाही बाहेर बाकी आहे अजून. उठला बनानाच कच्चे बनाना एवढं भारी टाकलं तोडून. केळी वाढल्या असत्या ना ह्या वाढल्या असत्या ना केळी. आणि हे काय लावलंय ड्रॅगन फ्रूट कुठून आणलं होतं ते? आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि असं वातावरण आहे मागे. थोडंसं इथे फिरतोय आम्ही आणि थोडीशी झोप झाली. त्याच्यानंतर मग आता म्हटलं चला फिरू बाहेर वॉकिंग थोडंसं. तुम्हाला दिसत नसेल इथे लाईटमुळे. हां तेव्हा दिसतंय. तर आता रात्री बघू ना जेवायचं काय. आता मी तर लाईटच खाणार काहीतरी. विहाने पण आज झोप काढली ना विहान खूप. आणि आज थंडी काहीच नाही. मागच्या वेळेस आलं होतं तेव्हा इतकी थंडी वाजत होती आम्हाला. पण आज काहीच नाही एवढी थंडी. तर आता ड्रेस चेंज करते आणि मग चला बोलते. बिर्याणी विहान कशी आहे बिर्याणी? चिकन काय हो हे? चिकन टिक्का आहे. मस्त आहे ना. भारी चिकन टिक्का एकदम मस्त. बियांसाठी मस्त मोमोज आलेले चिकन मोमोज. कियारा आज मॅगी खाते ना कियारा. हे खा बियान नगेट्स. आता मस्त जेवण झालेलं आहे. कियारा मोमोज खाते घेऊन. कियारासाठी मॅगी घेतली होती. आमच्यासाठी ना बिर्याणी घेतली होती. मस्त होती बिर्याणी छान. बिर्याणी नंतर चिकन बॉल्स म्हणजे ते चिकन टिक्का म्हणू शकतो बॉल्स म्हणू शकतो ते घेतलेले. ते पण खूप मस्त लागले. तर आता वियांसाठी मोमोज घेतलेले होते आणि सूप घेतलेलं होतं चिकन सूप. तर तेच आता जेवण झालं. तर वैभव गेले. इथे सुपर मार्केट आहे छोटं. तिथे वियान त्यांच्यासाठी सकाळी ना काहीतरी नाश्ता वगैरे घ्यायचा आहे. तर बघू. आणि आता आम्ही चाललो हॉस्पिटलला परत. इथे आता वाजले सकाळचे 10:30 11 वाजले ना. 11 वाजून 17 मिनिट 11 वाजून 17 मिनिट झालेली आहे. बाहेरचं असं वातावरण आहे आणि बाहेर नाही गेलो. आता इतकं आवरून झालं सगळं. रूम आवरून दिलेलं आहे मी आता. तर 12-1 वाजता निघावं लागली इथून. तर मुलांसाठी मॅगी अंडे आणलेले आहे. आता अंडे बॉईल करून एक मॅगी करू. थोड्या वेळाने भूक लागली की चहा झाला मस्त. आणि बघू आज जमलंच तर तांदूळ घ्यायला जायचंय कारण उशीर झाला तर मग नाही जमणार. घरी जावं लागेल पटकन. आणि जर लवकर निघालो तर तांदूळ पण घेऊन. आम्ही हॉस्पिटलवरून निघालो. आता डिकॅथलॉनला आलेलो आहे. तर इथे ऑफर चालू होता 31च्या. तर इथे आलेलो आहे. बघू आता कशावर ऑफर्स आहे कशावर नाही. तुला काय बघायचं आहे? ट्रॅम्पोलिन काय आहे का ऑफर चालू? हे स्लीपिंग बॅग घ्यायची ना आपल्याला. पाहिजे 2 गादी मॅट्रेस. हा ते हे पण भेटतं त्याला फुगवायचं. बरोबर सीट मध्ये मावून जाईल. अशी पाहिजे गाडीमध्ये. अशी गाडी कधी नेमली त्याच्यामध्ये. काय काय सायकल खेळायची? थांब 1 मिनिट दाखवूया कितीला आहे हे बघू दे बरोबर. काही एवढं कामाचं 499 आहे.
ही पण 199लाच आहे का? हा ना. विचारून बघा ना, हे असेल तर मग ही घेऊन टाका. किती आहे बघ ना किंमत. याच्यावर तर 1399 आहे. हा? 1399. आणि ही कितीला आहे ही? याच्यावर थांब ना, हे बघ ना इथे दिले ना 999 799. असतील ऑफर असेल याच्यावर. नाही ते तर हे कसे दुसऱ्याचं किंमत आहे वाटतं. हे हं? दुसरी किंमत आहे. हे का तर घ्या ना. चालो असं नसतं ते ओपन करून ते चालो. नाही नवीन हे भारी आहे रे छोटं. गंगापूर डॅमवर येऊन जायचं प्री वेडिंगला, चालच तो सोडत त्याच्या जेवणा पकडला गेला तेव्हा. ओ हे पाहिजे फिशिंगचं आहे. फिशिंगचं फिशिंगचं पण साईट आलं. काय घेतो काय गंगापूर डॅमवर हे बा फिशिंग क्रॅबचं आहे पा. हे क्रॅबचं आहे का? कसलं हे? कोणतं का? हा हे पाहिजे. हां जाळी बा बरं कितीला आहे. टीव्ही आणला ना. तुम्हाला हे खूप पाहिलं होतं ना. हे आहे का हे आपल्याकडे? नाही एक आहे. कितीला आहे काय माहिती. कितीला असेल काय? जाळी बघा ना किंमत त्याच्यावर काय ऑफर वेगळी असते तिथे. आता याच्यावर काय किंमत आहे ती नाही. तर इथे आम्हाला फिशिंगचं आवडतं म्हणून आम्ही बघतोय, पण तरी एवढ्या वस्तू नाही. तो पाहा ना, मासा छान आहे मग तो सिल्वर मासा मी तुम्हाला दाखवलं ना. हा तो कसा आहे बघा. क्यारा 399. म्हणजे कमी असेल. आता ऑफर तिथे दिलेला नाहीये, तिथे जाऊनच कळेल. 199. हे वेगळं आहे, मला वेगळं वाटलं काही खरं. ते आहे ना तुमच्याकडे? हे नाही ना असं. त्याला 3 आहे काटे, काय म्हणतात ते गळ. हो बघ हा बघायचा का कितीला? ना याच्या मागे खूप भारी येतं. कितीला आहे बघा बरं ते. हे आहे ते सेम आहे ना. सेम कितीला आहे? हा छान आहे वेगळा. तुला दिसलं पाहिजे असं. हा मोठ्या माशांना ना हे काही नाही उपयोग ना. हे ते आपल्याला हे समुद्रात कोणतं ठेवलं मग? एक ऑरेंज आणि एक तो हा 3 बघू ना आपण. ब्लॅक ते मग रेग्युलर दाखवा. हे कोणते मला बघू द्या. एक हा आणि एक हा, हा भारी आहे ना? 3 घे ना. हे 3 बघून तिथं कितीला आहे. 299 कितीला असेल बघू बरं. हा भारी एकच घेऊ. जर कमी प्राईस असेल समजा 150 काहीतरी घेऊन टाका ना. कोणता घेऊ? हा नको मग. हे असं पाहिजे बघ. हे असं पाहिजे तर आपल्या ह्याच माशाला लागतात ना जास्त. हे असं पाहिजे होतं मला मासा. किती लाख सेपरेट नाही भेटत ना असं. म्हण काटे हे आहे ना आहे असं. आपल्याकडे. कितीला हे? 3000. 3000 बापरे. तर वैभवला कसं फिशिंगची आवड आहे, तर हे बघितले 2. बघू आता ऑफरमध्ये असेल तर घेऊ. हा हलका आहे ना रॉड. हा जेंट्स पॅन्ट आहे ती. नाही तसं काही नाही. तुझ्याच्यातली असेल तर बघ. हा भारी ना टोप्या. मला हीच आवडली. एकदम भारी आहे. म्हणजे मला असं वाटतं त्याच किमती ऑफर काही वाटत नाही मला. हा किती कम्फर्टेबल वाटते. जसे कल्ली खूप कम्फर्टेबल. आई दादी हे चादर. चालवतं? ओ हे पण ना शूज मस्त आहे. हा चल. नाही.
ते छोटे नाते तुमच्यासाठी करा. हे टॉवेल हे मी तुला केस ना म्हणून ते तसे बांधले होते तसे नाही होते. हा बांधले. नाही बटन आहे ना त्याला इथे तसं असं करायचं बटन. हे पुण्यासाठी इथे धोत्रांचे इतके छान कलेक्शन आहे बघू शकता. पण त्याच्यावर काय ऑफर नाही. 700 असं आहे. 500. ही पण खूप छान आहे बघू शकता. पण ओरिजिनल एकदम टोप्या. याच्यावर सेल आहे 199 ला टी शर्ट बघू शकता. तर इथे सेल आहे चालू. हे घ्यायची केरळला सायकलवर. तर इथे विहानला इथूनच आम्ही स्केटबोर्ड घेतलेला आहे. बघू शकता इथे स्केटबोर्ड विहानला त्यावेळेस मस्त स्वस्त घेतला होता. आता किती नाही पण नाही पाहिला तर आता आहे ना स्केटबोर्ड तुला. बघा वेगळा आलाय विहान. तुला हे स्टँड वेब बोर्ड ते वेब बोर्ड. हा पण मस्त आहे. पण हे मोठा आणलाय. तर बघून आलो. काही छोट्याच गोष्टींवर ऑफर आहे. तर हे एक कॅप घेतलेली आहे आणि हे घेतलेले फिशिंगचं काय गाडीच्याच वस्तू घेतल्या. नाही घालून बस नाही घालायचं गरम. ट्रॅम्पोलिंग नव्हतं ना तिथे. नव्हतं ना ते छोटं. ते ऑफर नाही हो बाकीच्या गोष्टींना. तर बाकीच्या गोष्टींना ऑफर नाही आहे. मला असं वाटलं ऑफर असतील पण थोड्याच गोष्टींना ऑफर होत्या. तर चला आता घरी जातो. आजचा ब्लॉग मला संपवता नाही आला. तर तेच डिकॅथलॉनवरून आलो आम्ही आणि त्याच्यानंतर आराम केला. तर नंतर मग मला ना खूप म्हणजे विकनेस असा थकवा आलेला. तर मग म्हटलं जाऊ दे आता उद्याच मग हा दुसरा दिवस आहे बोलते. आणि मी इथं सगळं आवरून घेतलेलं आहे घर. तर असा होता माझा पूर्ण व्लॉग. तांदूळ घ्यायला जायचं होतं पण खूप उशीर होऊन गेला होता. मग वैभव बोलले की स्पेशली आपण तांदूळ घ्यायला नंतर जाऊ. आता घरी जाऊ कारण येताच आम्हाला 2 वाजले. ते आधी डिकॅथलॉनला गेलो होतो. तर मला असं वाटलं की ऑफर्स असतील भरपूर 31st वगैरे कारण ऍड यायच्या त्याच्या इंस्टाग्रामला वगैरे. तर मग मी म्हटलं ऑफर्स असतील बघू. पण थोड्याच वस्तूंवर ऑफर होत्या. मग वैभवने ना त्यांच्या फिशिंगचं ते नेहमी ते घेतातच दरवेळेस गेले की डिकॅथलॉनला. तिथं फिशिंगचं काही दिसलं ना त्यांना आवडलं तर लगेच घेतात ते घेतलं. नंतर त्यांनी छान कॅप घेतली पूर्ण पॅक अशी. फक्त डोळे असे उघडे असतात. पूर्ण पॅक अशी कॅप घेतलेली आहे 2 व्हीलरवर किंवा मग असं पण थंडीमध्ये घालण्यासाठी. आणि बाकी मग सॉक्स वगैरे असे घेतले 2-3 जोड. तर एवढंच घेतलं आणि बाकी मग फिरलो डिकॅथलॉन आणि मग डायरेक्ट घरी चालू होतो. तर तेच वैभवच्या हॉस्पिटलला मी खास म्हटलं तांदूळ घेण्यासाठी गेलो होतो आम्ही. म्हटलं तसंच तिकडून त्या साईडने कोणेकडून येऊ आणि तिथून तांदूळ वगैरे घेऊ. पण मग उशीर होऊन गेला त्याच्यामुळे काही जमलंच नाही. तर असाच होता माझा पूर्ण व्लॉग. साधा सिंपल व्लॉग. तुम्हाला कसं वाटला ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला व्लॉग माझा. तर तेच व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.